ती पेशंट स्पेसिफिकली मला दाखवायला तिथून कधी प्रायमरी ओपिनियनला येतात आणि बऱ्याच वेळेस तर सेकंडरी ओपिनियनसाठी सुद्धा बीडला येतात. हे वंध्यत्व तुम्ही कसं समजावून सांगणार आहात नेमकं? मग ज्या पेशंटचं वय 35च्या पुढे आहे त्यांनी 6 महिने सुद्धा त्यांना कन्सिडर केलं पाहिजे की हा मला इनफर्टिलिटी आहे. एखादी इनफर्टिलिटी आहे, मग इनफर्टिलिटी हा एक सिंगल फिमेलचा डिसीज नाही आहे. तर कोणता टप्पा आहे जिथे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, तो मस्ट आहे? 1 वर्ष होऊन जर गर्भधारणा होत नाहीये तर निश्चित त्यांनी डॉक्टरांशी कमीत कमी सल्ला तरी घेतला पाहिजे. पहिलं तर IVF काय आहे हे सोप्या शब्दात तुमच्याकडून समजून घ्यायचं. स्त्रियांमध्ये स्त्री बीज तयार करतो, पुरुषांमध्ये शुक्राणू घेतो पुरुषांकडनं. ते बीज आम्ही आमच्या इक्सी मशीन म्हणा किंवा IVF मध्ये आम्ही ते फलित करतो आणि ते 5 दिवस आमच्या जी काही लॅब आहे तिथं इन्क्युबेटरमध्ये आम्ही त्याला ठेवतो. IVFला जाण्याआधी सुद्धा बऱ्याच शंका असतात कपल्सच्या मनात की ते IVFचं बाळ कमकुवत होतं किंवा काय, बरेच गैरसमज त्याच्या विषय आहेत. तर याच्यातले मिथ वर्सेस फॅक्ट काय आहे? लोक म्हणजे गैरसमज नॉर्मली काय असायचे की ते गर्भ लॅबमध्ये तयार केलेला आहे, तो आमचा गर्भ नसतोच, तुमचाच स्पर्म तुमचंच बीज घेऊन फक्त आम्ही आमच्या लॅबमध्ये गर्भ तयार करतो. तुमच्या सक्सेस रेटमध्ये डिफरन्स कसा आहे? म्हणजे हे डे 3 आणि डे 5 त्याचे तुम्ही म्हणालात, तर तुमच्यातला वेगळेपणा काय? डे 5 करत असल्यामुळे आमच्याकडे जो सक्सेस रेट आहे तो नॅचरलीच 60 ते 70% आहेच, कारण की आम्ही डे 3चा एम्ब्रिओ मोस्टली ट्रायच करत नाही. आता हे IVF सायकल सोबतच मला आता खर्च पण समजून घ्यायचा आपल्या ऑडियन्ससाठी की पूर्वी 2008च्या अगोदरचा जर तुम्ही IVF साठीचा जर खर्च काढला तो प्रॅक्टिकली जवळपास 3.5 ते 4 लाख होता. HIV किंवा हे जे रोग असतात यांना IVF द्वारे मूल होऊ शकतात? HIV किंवा हेपॅटायटिस B सारखे जे पेशंट असतात यांना गर्भधारणा होऊ शकते, त्याच्याबद्दल नो डाऊट. गेल्या काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये 2 पुण्याला शिकणारी मुलं बहीण भाऊ गावी आले आणि एका झाडाच्या खाली उभे असताना वीज पडून त्या दोघांचा मृत्यू झाला. ही बातमी तुम्ही कदाचित ऐकली असेल. त्या मुलांचं वय 16 आणि 17 अनुक्रमे होतं. ते 2 बहीण भाऊ होते. त्यानंतर ते पालक निराधार झाले. आईचं वय साधारण 48 वर्ष होतं. पण ही मुलं गेल्यानंतर या आईवडिलांनी निर्णय घेतला की आपल्याला अपत्य हवं आहे. आईचं वय 48 होतं. त्या वयामध्ये सुद्धा त्या आईला गर्भधारणा झाली आणि अपत्य झालं, तेही जुळं. दुसरी घटना होती, 25 वर्षांचं लिंबगणेश गावातलं एक मूल गेलं. 52 वर्षे आईचं वय होतं आणि वडिलांचं वय होतं 58 वर्षे. या वयातसुद्धा त्या आईला मूल झालं, कारण एकुलता एक मुलगा गेला होता आणि हे पालक निराधार झाले होते. मी बोलतोय बीडमधील प्रसिद्ध IVF सेंटर आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तिडके सरांविषयी. सुनील तिडके हे नाव बीड जिल्हा आणि आजूबाजूच्या 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण गेल्या 18 वर्षांपासून त्यांची या क्षेत्रातली प्रॅक्टिस आणि त्यांनी जी विश्वासार्हता या 5 जिल्ह्यांमध्ये मिळवली आहे, त्यामुळे त्यांचं नाव सगळीकडे आहे. तुम्ही इंटरनेटवर सर्च करायला गेलात तर कदाचित त्यांच्याविषयी तुम्हाला फार माहिती मिळणार नाही, कारण की गेल्या 20 वर्षात त्यांच्याकडे कामाचा आवागाच एवढा आहे की त्यांना स्वतःच्या प्रमोशनची कधीही गरज कदाचित पडली नाही. मात्र आज पहिल्यांदा गेल्या 20 वर्षात ते त्यांच्या या यशाचं रहस्य उलगडणार आहेत. त्यांच्याकडच्या ट्रीटमेंटमध्ये नेमका वेगळेपणा काय आहे ते हे स्वतः सांगणार आहेत. मुंबई आणि पुण्यात राहणारी सुद्धा लोक ट्रीटमेंटसाठी बीडला काय येतात याचं कारण ते आपल्याला सांगणार आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत story.comच्या या पॉडकास्टमध्ये. पहिलं जसं मी म्हणालो की गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही इथे साधारण जो आकडा आपल्या बोलण्यात आला तो साधारण 25,000 डिलिव्हरी तुम्ही केल्या आणि 20,000 लॅप्रोस्कोपी तुम्ही इथे केल्या. पण बीडसारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आता नव्याने तुम्ही IVF आणि ह्या टेक्नॉलॉजी, तर बीडसारख्या शहरामध्ये हे सगळं आणण्याचं कारण काय होतं? ॲक्च्युअल मी लहानपणापासून बीडमध्ये शिकलेलो होतो आणि वडिलांची एक इच्छा होती की आपण ग्रामीण भागामध्ये एक चांगली मेडिकल फॅसिलिटी आपल्या मुलाच्या माध्यमातून द्यायला पाहिजे. मग मी ज्यावेळेस 11वी 12वी लातूरला गेलो, नंतर MBBSला कोल्हापूरला गेलो आणि मला म्हणजे खूप कष्ट करून PG मुंबईला मिळाली JJ हॉस्पिटलला. पण माझी एक तिथं इच्छा होती, वडिलांना मी नेहमी म्हणायचो की मला सुपर स्पेशालिटीमध्ये काम करायचं.
पण एक इथं ट्रेंड होता की गायनेकची प्रॅक्टिस खूप चांगली चालायची. मग आता गायनेकमध्ये सुपर स्पेशालिटी काय करायला पाहिजे, तर मग माझ्या मनामध्ये आलं की आपण इनफर्टिलिटी, IVF लॅब आणि लॅप्रोस्कोपीसारखे फील्ड आहेत जे की सुपर स्पेशालिटीमध्ये गायनेकमध्ये रुरल एरियामध्ये सर्व्हिस देऊ शकतात. मग आम्ही सुरुवातीला विचार केला की एवढं मोठं सेटअप, एवढा मोठा खर्च आपल्याला पेलवणार नाही, मग आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. टप्प्याटप्प्याने जाण्यासाठी मग आम्ही सुरुवातीला लॅप्रोस्कोपी इंट्रोड्यूस केली. सुरुवातीला इथं बीडमध्ये लॅप्रोस्कोपी काय हा कन्सेप्ट माहीतच नव्हता, पण कालांतराने लोकांना त्याबद्दल अवेअरनेस जसं होत गेला तसं तसं लोक मला अप्रोच व्हायला लागले. सुरुवातीला तर मला खूप अडचण यायची, पेशंटही यायचे नाही. गर्भपिशवी दुर्बीणनं काढायची कशी ही लोकांना कन्सेप्टच पटायची नाही. ते लोक म्हणायचे गर्भपिशवी कसं काढणार तुम्ही दुर्बीणनं. मी सांगायचो की तुम्ही या, तुम्हाला नंतर आल्यानंतर कळेल. आणि मग बऱ्याच वेळेस ज्यावेळेस 1, 2, 3, 4 पेशंट झाले त्यांना जाणवायला लागलं की ही गर्भपिशवी काढली की दुसऱ्या दिवशीच पेशंटला डिस्चार्ज होते. मग त्यांना आमच्यावर फेत वाढत गेला. आणि म्हणजे हा फेत वाढत 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 एवढा वाढला की एक असा काळ होता की त्या काळात आम्ही रोज 5, 10, 8 लॅप्रोस्कोपिक सर्जरीज करायचो. आणि ते लॅप्रोस्कोपीचं काम वाढत असताना पुढे पुढे मग मला जाणवलं की आता आपण लॅप्रोस्कोपीबरोबर आपलं जे स्वप्न होतं फायनल IVFचं, त्या स्वप्नाकडे आता आपण जायला हरकत नाही. मग आम्ही IVF सेंटर चालू करायचं ठरवलं आणि 2016मध्ये अल्का IVF नावानं IVF सेंटर चालू केलं, जे की आता एवढ्या वर्षात कार्यरत आहे. आणि जवळपास एक 5,000 IVF मी आत्तापर्यंत केले बीडमध्ये जवळपास 5,000 IVF केलेत. आणि ॲक्च्युअल नुसतं IVF करतोय असं नाही. IVF ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये, ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये कॉर्पोरेट सिस्टीममध्ये केलं जातं, तीच पद्धत आम्ही इथं सुद्धा वापरतो. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि ॲक्च्युअल त्यांच्या खर्चाच्या तुलनेमध्ये जवळपास 60%तच आम्ही काम करतो. म्हणजे मुंबई पुण्यात जो खर्च आहे त्याच्या तुलनेत हो, ॲक्च्युअल ते 60%तच खर्च करून खर्चाच्या तुलनेमध्ये आमचा IVF होतं. आणि सक्सेस रेटमध्ये पण असा विशेष काही डिफरन्स नाही. फक्त काय की ते लोक जो प्रमोशनचा पार्ट करतात तो पार्ट मला तितकीशी गरज जाणवत नाही, कारण की ॲक्च्युअल माझ्याकडे जो पेशंटचा लोड आहे तो रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि पेशंट टू पेशंट आहे. त्यामुळं त्याची मला आतापर्यंत गरज नाही जाणवली कधीच. आणि त्या माध्यमातूनच आजपर्यंत भरपूर पेशंट आहेत, 4-5 जिल्ह्यातनंही माझ्याकडे येतात. आणि आपल्या जी बीड जिल्ह्यातली मायग्रेट झालेले आहेत लोक, जसं पुण्याला काही आहेत, संभाजीनगरला काही आहेत किंवा मुंबईला काही आहेत, ती पेशंट स्पेसिफिकली मला दाखवायला तिथून कधी प्रायमरी ओपिनियनला येतात आणि बऱ्याच वेळेस तर सेकंडरी ओपिनियनसाठी सुद्धा बीडला येतात. तुमच्या 5,000 IVF हा आकडा खूप मोठा आहे. मी त्याचा खर्च, तुमचा सक्सेस रेट किती आहे, तुमचे एक्झाम्पल सगळं बोलणारच आहे, कारण हा इंटरव्ह्यू बराच वेळ चालला असं दिसतं तुमच्या माहितीवरून. पण आपण जेव्हा IVFबद्दल बोलतो त्याच्या आधी एक पायरी आहे इनफर्टिलिटीवर बोलणं खूप गरजेचं आहे, ज्याला आपण वंध्यत्व म्हणतो. निश्चित. तर हे गेल्या काही दिवसात वाढतं आहे. पुरुष असेल, महिला असेल, सगळ्यांनाच हा त्रास आहे. तर हे वंध्यत्व तुम्ही कसं समजावून सांगणार आहात नेमकं? ॲक्च्युली वंध्यत्व म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला इनफर्टिलिटी म्हणतो, पण प्रॅक्टिकली इनफर्टिलिटी म्हणजे इनडेफिनेटली नॉट फर्टाईल. पण प्रॅक्टिकली तसं नसतं. इट्स अ सबफर्टिलिटी. म्हणजे काय की एखादा पेशंट आहे, त्याला गर्भधारणा आत्ता आवश्यक आहे, 2 वर्ष झालेत लग्नाला म्हणून, आणि मग त्याला गर्भ राहण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची म्हणून तो सबफर्टाईल आहे. पण तो काही इनफर्टाईल आहेच, आयुष्यभर राहील असं नसतं. मग आता ॲक्च्युअल त्याची डेफिनेशन आमची जी काही सायंटिफिक लँग्वेजमध्ये जर सांगायची जर झाली तर एखादा कपल आहे, नैसर्गिक जे कॉन्टॅक्ट आहेत ते चालू असतानासुद्धा जर गर्भधारणा 1 वर्ष किंवा त्या काळापेक्षाही जास्त जर राहत नसेल तर त्याला आपण इनफर्टिलिटी म्हणतो. आणि त्या पेशंटनी डॉक्टरांकडे, जे की फर्टिलिटी तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे अप्रोच करायला पाहिजे आणि त्यांचा सल्ला तरी ॲटलिस्ट घेतला पाहिजे. कारण की कसं होतं की जर इनफर्टिलिटी कपल आहे आणि 1 वर्ष आहे, आता मला 6च महिने झालेत, पण 6 महिने झालेत
पण काही पेशंट असतात की त्यांचं वय वर्ष 35पेक्षा जास्त आहे, मग 6 महिनेसुद्धा त्यांच्यासाठी तो पिरियड जास्त आहे. मग ज्या पेशंटचं वय 35च्या पुढं आहे त्यांनी 6 महिनेसुद्धा त्यांना कन्सिडर केलं पाहिजे की हा मला इन्फर्टिलिटी आहे. जे पेशंट आहे ज्यांचं वय अगदी 22 आहे 24 आहे त्यांनी 1 वर्षाचा जो पिरियड आहे त्यांच्यासाठी ओके आहे, पण जे जास्त वयाचे त्यांच्यासाठी आपण 6 महिनेसुद्धा गृहीत धरू शकतो. आणि इन्फर्टिलिटीच्या केसेस तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ग्रामीण भागात सगळ्यात जास्त दिसणारी कारणं कोणती आहेत? ग्रामीण भागामध्ये नॉर्मली काय असतं की लग्न खूप लवकर करतात, कामाचं खूप लोड असतो, जड काम खूप करतात, स्ट्रेस असतो, बऱ्याच वेळेस आर्थिकदृष्ट्या ते खूप वीक असतात. त्यामुळे एखाद्या पेशंटला जर इन्फर्टिलिटी आहे तर त्यांनी जी काही डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यायला पाहिजे ते पण घेण्याची मानसिकता नसते, का तर खर्च होतोय डॉक्टरकडे गेल्यानंतर, मग ते वर्षानुवर्ष इन्फर्टिलिटी घेऊन पुढे कंटिन्यू होत राहतात. मग ते एका टप्प्यावर गेल्यानंतर वय निघून गेलेलं असतं, बऱ्याच वेळेस वय निघून जातं, त्यावेळेस मग IVF सारखे ऑप्शन सोडले तर त्यांच्याकडे काही ऑप्शन शिल्लक राहत नाही. परत ते आणखी पुअर सोशिओइकॉनॉमिकली गरीब असल्यामुळे ते पण त्यांना करणं थोडंसं जड जातं. आणि मग ही समस्या जी आहे इन्फर्टिलिटी वंध्यत्वाची ही फक्त आता महिलांमध्येच दिसते की पुरुषांमध्ये पण ही वाढते, तिकडचा ट्रेंड कसा आहे? नॉर्मली जसं की एखादी इन्फर्टिलिटी आहे, मग इन्फर्टिलिटी हा एक सिंगल फिमेलचा डिसीज नाही आहे किंवा हा एखाद्या मेलचा डिसीज नाही आहे, हा त्या कपलचा डिसीज आहे. मग तुम्ही त्या असं म्हणू शकता की त्या कपलचा डिसीज आहे, तर मग नॉर्मली कारणही दोघांची असू शकतात. जसं की पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीचं कारण 40% असू शकतं, म्हणजे त्याच्या शुक्राणूंची संख्या कमी असणे, गती कमी असणे, शुक्राणूंचा दर्जा जे की गुणवत्ता कमी असणे. तसंच स्त्रियांमध्ये सुद्धा कधीकधी गर्भनलिका बंद असणे, एंडोमेट्रोसिस, फायब्रॉइड किंवा अनियमित पाळी, PCOD सारख्या कारणं असू शकतात. ते सुद्धा 40% वेळेस म्हणजे कारणीभूत ठरू शकतं. आणि बऱ्याच वेळेस काही ना काही प्रमाणामध्ये थोड्या म्हणजे जसं काही पुरुषही कारणीभूत असतात, स्त्री कारणीभूत असतात, असे एक साधारणतः 20% पेशंट असतात. म्हणजे 40% पुरुष, 40% स्त्री आणि 20% थोड्या थोड्या प्रमाणामध्ये स्त्री आणि पुरुष, असं आपण म्हणजे दोघांची समस्या आहे. पण तुम्ही जसं आता म्हणालात की वर्षानुवर्ष ते प्रयत्न करतात, होत नाही, टाळत राहतात आणि मग वय निघून जातं, तर कोणता टप्पा आहे जिथे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, तो मस्ट आहे? नॉर्मली जसं की आपण म्हणतो की एखादा कपल आहे की त्यांना लवकर लग्न झालंय, त्यांनी 1 वर्ष होऊन जर गर्भधारणा होत नाहीये तर निश्चित त्यांनी डॉक्टरांशी कमीत कमी सल्ला तरी घेतला पाहिजे आणि आवश्यक लागणाऱ्या काही तपासण्या तरी करून घेतल्या पाहिजेत. आणि एखादं कपल आहे किंवा त्यांचं लग्न आहे, 35 वर्ष होऊन गेलेत तरीसुद्धा त्यांना आणि 6च महिने झालेत, तर ताबडतोब त्यांनी तर लवकर यावं, कारण की भविष्यामध्ये त्यांचं बीज बनण्याची जी क्षमता आहे स्त्रियांची पर्टिक्युलरली, का तर 35 नंतर बऱ्याच वेळेस महिलांमध्ये काय होतं, त्यांचा एक अँटी मुलेरियन हार्मोन नावाचा एक प्रकार असतो जो की स्त्री हार्मोन असतं, ते 35 नंतर हळूहळू कमी व्हायला लागतं आणि कमी व्हायला लागलं की नंतर तर तिला स्वतःचं जे स्वतःच्या जेनेटिक्सपासून जे गर्भ राहायला पाहिजे तो गर्भ राहण्याचं प्रमाणच कमी होऊन जातं. त्यामुळे तर त्यांनी तर उलट लवकरात लवकर अप्रोच करणं गरजेचं असतं. आता याच्यात आणखी एक ट्रेंड ज्याच्याविषयी चर्चा आता जाहीरपणे पहिल्यांदा व्हायला लागली आहे, प्री मॅटर्नल इन्व्हेस्टिगेशन जे आहे, लग्नाआधीच आता लोक चौकशी करतात, तर याचं भविष्यात महत्त्व कसं वाढणार आहे? आजकाल जसं की आता करिअरच्या म्हणजे जी उमेद असते त्या उमेदीमध्ये बऱ्याच वेळेस स्त्री आणि पुरुष दोघंही त्यांचं लग्नाकडचं जे काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा झाला. म्हणजे जसं वय बरंच झालं तरी ते फक्त म्हणतात बघू ना, करू ना, नंतर बघू. ॲक्च्युअल त्यांना हे कळतच नाही की जी काही बायोलॉजिकल सायकल असते, जी की नॉर्मल कन्सेप्शनचा जो सगळ्यात चांगला टप्पा कुठला असतो, 20 वर्ष ते 30 वर्ष, तो पिरियड क्रॉस होईपर्यंत हे लग्नच जर करत नसतील तर मग अशा पेशंटला कधी कधी त्यांच्या हार्मोन्समध्ये, कधी कधी त्यांच्या धातूमध्ये बदल यायला लागतात आणि हे बदल भविष्यामध्ये गर्भ राहण्यासाठी अडचण करू शकतात. मग अशा वेळेला ज्यांना काही वेळ लागणार आहे किंवा काही अडचण येणार आहे, भविष्यात आपल्याला करिअरसाठी थांबायचं आहे, अशा कपलनी सुद्धा किंवा कधी कधी समजा आता इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे स्ट्रेसमुळे, करिअरमुळे किंवा जे काही आपण खातोय त्याच्यामुळे, तर हे आपल्यामध्ये येऊ नये किंवा आपल्या मुलगा आहे किंवा मुलगी आहे तिला तो
प्रॉब्लेम पुढे भविष्यामध्ये लग्नानंतर सफर करायची वेळ येऊ नये, ही जर आपली जर कन्सेप्ट असेल तर प्रॅक्टिकली बिफोर मॅरेज कमीत कमी स्त्रीची एखादी सोनोग्राफी तरी करून घ्यायला पाहिजे, की तिच्या गर्भपिशवी अंडाशयामध्ये काही दोष आहे, तिचं AMH लेवल तरी करून घ्यायला पाहिजे. पुरुषांमध्ये कमीत कमी शुक्राणूंची संख्या तरी बघून घेणं गरजेचं आहे. तर प्रीमॅरिटल जर हे करून घेतलं आणि हे नॉर्मल असलं तर तुम्ही कमीत कमी निश्चिंत राहू शकतात की मला भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी. बरोबर. लग्नाआधी खरं तर ज्यांना उशिरा लग्न करायचं आहे किंवा त्यांचा नोकरीमुळे काही प्लॅन आहे अशांसाठी एम्ब्रिओ फ्रीजिंग आणि स्पर्म फ्रीजिंग हा पण एक प्रकार नवीन आला, ते पण मी जाणून घेणार आहे. पण त्यापूर्वी आपण IVFवर बोलणार आहोत, जो मेन विषय मला समजून घ्यायचा या पॉडकास्टमध्ये. मला पहिलं तर IVF काय आहे हे सोप्या शब्दात तुमच्याकडून समजून घ्यायचं. ॲक्च्युअल IVF म्हणजे काय की इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं, शरीराच्या बाहेर होणं, त्याला आपण इन व्हिट्रो म्हणतो. मग इन विवो म्हणजे काय, शरीराच्या आत होणं. मग नॅचरल जी काही गर्भधारणेची प्रक्रिया असते ते साधारणतः 12 ते 14 दिवसाच्या दरम्यान बीज फुटतं. ते बीज फुटल्यानंतर गर्भनलिकेमध्ये फलित होतं आणि मग डे 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5व्या दिवशी गर्भपिशवीमध्ये येऊन रुजतं. त्याला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. आता हा जो प्रकार आहे हा झाला नॅचरल, त्याला इन विवो फर्टिलायझेशन म्हणायचं. पण आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी जसं की आम्ही स्त्रियांमध्ये स्त्री बीज तयार करतो, पुरुषांमध्ये शुक्राणू घेतो पुरुषांकडनं, ते बीज आम्ही आमच्या ICSI मशीन म्हणा किंवा IVFमध्ये आम्ही ते फलित करतो आणि ते 5 दिवस आमच्या जी काही लॅब आहे तिथं इन्क्युबेटरमध्ये आम्ही त्याला ठेवतो आणि मग तो गर्भ 5व्या दिवसाचा तयार झालेला गर्भपिशवीमध्ये सोडतो. म्हणून ह्याला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणायचं. आणि या IVFला जाण्याआधी एक स्टेज आहे महत्त्वाची, प्री IVF काउन्सिलिंग. तर ही कधी घेतली पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय? प्री IVF काउन्सिलिंग म्हणजे कसं असतं की समजा एखादं कपल आहे की त्याला गर्भधारणा करण्याच्या ज्या काही पद्धती, जसं की समजा नॉर्मली कसं असतं की एखादं इनफर्टाईल कपल आले माझ्याकडे, तर इनफर्टिलिटी प्रत्येक पेशंटनी समजा इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे की स्त्रियांमध्ये साधारणतः एखादी सोनोग्राफी आहे, हार्मोन्सच्या काही तपासण्या असतात जसं की प्रोलॅक्टिन आहे, थायरॉइड आहे, AMH लेवल आहे आणि ट्यूबल पेटन्सी. आणि पुरुषांमध्ये काय असतं, शुक्राणूंची संख्या, गती. ह्या गोष्टी केल्यानंतर जर हे रिपोर्ट नॉर्मल असतील तर बऱ्याच वेळेस अगदी तुम्ही असं म्हणू शकता की 50% वेळेस गर्भधारणेसाठी काही गोळ्याच घ्याव्यात अशी गरज नसते. नुसती त्यांची काउन्सिलिंग सांगितली किंवा त्यांना कधी कधी आपण जो काही गर्भधारणेचा पिरियड असतो, जो की आयडियली पाळीच्या पहिल्या दिवसापासून आपण जे मोजतो, तिथून जर 12 ते 18 दिवसाच्या दरम्यान त्यांना कॉन्टॅक्ट करायला जरी सांगितलं तरी बऱ्याच जणांना गर्भधारणा अशीच होऊन जाते. मग काही पेशंटला जसं की ओव्हरियन स्टिम्युलेशनच्या टॅबलेट्स, काही पेशंटला अँटीऑक्सिडंट, मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट जरी दिले तरी त्यांचं गर्भधारणा होऊन जाते. आणि काही क्वचित पेशंटला मग बाकी ते लॅप्रोस्कोपी वगैरे ऑप्शन असतात. हे सर्व ऑप्शन जे आहेत पूर्णपणे समजा आपण केल्यानंतर सुद्धा 1, 2, 3, 4 वर्षापर्यंत गर्भधारणा होत नसेल तर मग अशा पेशंटनं IVFचा विचार करायला हरकत नाही. पण IVFचा विचार करताना AMH लेवल खूप आम्हाला महत्त्वाची असते. जसं की AMH लेवल आपल्याला 2च वर्ष झालेत लग्न होऊन, पण माझी AMH लेवल डॉक्टर <1 आहे. मग मी इतक्या लवकर कसं IVFला जाऊ? नाही, तिला गरजेची IVFला जाण्याचं, कारण की AMH लेवल जशी समजा नॉर्मल किती असते 2 ते 4. जर AMH लेवल 1 पेक्षा जास्त असेल तर स्वतःच्या जेनेटिक्सचं बेबी तिला भविष्यात मिळणार नाही, कारण की तिचं ओव्हरेन रिझर्व्ह एजनुसार कमी होत जाणार आहे. मग अशा पेशंटनं काही वेळेस निर्णय लवकर जरी घेतला IVFचा तरी हरकत नाही, कारण की तिची ती नीड आहे. म्हणजे तिच्यामध्ये पर्टिक्युलरली कसं असतं की एखादी स्त्री आहे, तिचं एक अंडाशयामध्ये पर्टिक्युलर बीजांची संख्या आहे, तिची 12 ते 14 वर्षाच्या दरम्यान जी पाळी येते ती 40-42 वर्षाला जाते. काही स्त्रियांची पाळी अगोदर सुद्धा जाते. मग तिच्याकडे बीजांचा जो साठा असतो पर्टिक्युलरली प्रत्येक पेशंटचा वेगवेगळा असतो, युनिक असतो. जर कमी असला
तर आपण ती चेक करून बघणं गरजेचं आहे आणि ते केल्यानंतर जर कमी असेल तर आपण लवकर सुद्धा अशी ट्रीटमेंट करू शकतो. IVF-ला जाण्याआधी सुद्धा बऱ्याच शंका असतात कपल्सच्या मनात की ते IVF-चं बाळ कमकुवत होतं किंवा काय, बरेच गैरसमज त्याच्याविषयी आहेत. तर याच्यातलं मिथ वर्सेस फॅक्ट काय आहेत? ॲक्च्युअल IVF म्हणजे सुरुवात 25 जुलै 1978ला UK एक लुईस ब्राऊन म्हणून बेबी फर्स्ट जन्माला आलं आणि असं काही प्रॅक्टिकली लॅबमध्ये सुद्धा गर्भ बाहेर तयार करू शकतो आणि तो गर्भ पिशवीमध्ये सोडल्यानंतर तो टिकू शकतो हे पहिल्यांदा जगाला माहीत झालं. म्हणजे तोपर्यंत कुणाला माहीत नव्हतं. 25 जुलै 1978. आता भारतामध्ये हे साधारणतः 1984 पासनं ते 2008-9 पर्यंत म्हणजे IVF करत होते, पण तितका सक्सेस रेट नव्हता. खरा जो भारताचा जो सक्सेस रेट जो आहे IVFच्या बाबतीत 2008 नंतर चांगला चालू झाला. 2008 पर्यंत आपण IVF वर तेवढ्या प्रमाणात कामच चांगल्या प्रकारे करत नव्हतो आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दलचं गैरसमज असणं साहजिक आहे. लोक म्हणजे गैरसमज नॉर्मली काय असायचे की ते गर्भ लॅबमध्ये तयार केलेला आहे, तो आमचा गर्भ नसतोच. प्रॅक्टिकली तसं नसतं, असं होतच नाही. ARTच्या गाईडलाईन्स खूप स्ट्रिक्ट आहेत. तुमचाच स्पर्म, तुमचंच बीज घेऊन फक्त आम्ही आमच्या लॅबमध्ये गर्भ तयार करतो आणि तो गर्भ आमच्याकडे फक्त 5 दिवस ठेवतो आणि तेही अंडर स्ट्रिक्ट गायडन्स ऑफ द ART. म्हणजे एवढं स्ट्रिक्ट आहे की आम्हाला त्या गोष्टीमध्ये ते आमच्यासाठी परवडत नाही आणि तुमच्यासाठी तर तसं परवडणारच नसतं. तर त्या गोष्टीला म्हणजे विश्वास ठेवून चालायला लागतं आणि त्याच्याबद्दल शंका बिलकुल मानण्याचं काही कारणच नाही. म्हणून नॉर्मली हा एक गैरसमज आहे की हे बाळ नाही, पण तसं प्रॅक्टिकली काही नसतं. दुसरा गैरसमज बऱ्याच वेळेस काय असतं की डॉक्टर हे बाळ तर अमेरिकेतल्यासारखं तर दिसायचं नाही ना, आफ्रिकेतल्यासारखं तर दिसायचं नाही. आता गुणसूत्रच तुमचे आहेत तर मग ते अमेरिकेतल्यासारखं कसं दिसेल? नाही दिसणार. तो सुद्धा गैरसमज आहे. ते तुमचेच गुणसूत्र आहेत, फक्त आम्ही बाहेर लॅबमध्ये त्याला फलित करतो आणि मदत करून ते गर्भपिशवीमध्ये सोडतो. म्हणजे ते तसंही नसतं. तिसरं, बऱ्याच वेळेस लोकांमध्ये काय मिथ्स असतो की मला IVF केलं म्हणजे ट्विन्सच होईल, ट्रिपलेटच होईल. आता ॲक्च्युअल कसं असतं की ट्विन्स आणि ट्रिपलेट होणं IVFमध्ये प्रमाण निश्चित जास्त असतं. कारण नॉर्मल ट्विन्सचं प्रमाण जे असते नॉर्मल प्रेग्नन्सीज त्याच्यामध्ये साधारणतः 1-2% असतं, पण IVFमध्ये तेच प्रमाण 15 ते 20% असतं. त्याचं कारणही आहे. त्याचं कारण काय असतं की समजा एखादा पेशंट आहे ज्याला आम्ही IVF करणार आहेत, त्या IVF करत असताना त्याचा सक्सेस रेट वाढवायचा असतो आम्हाला. म्हणून आम्ही नॉर्मल जे काही ART गाईडलाईन्स आहे त्याच्यानुसार आम्ही 2 गर्भ तयार केलेले असतात, जे की डे 5चे असतात, क्वालिटी चांगली असते. ते गर्भपिशवीच्या गादीवर सोडलेले असतात 5व्या दिवशी आणि ते गर्भ कधी कधी म्हणजे 30% वेळेस फेल्युअरमध्ये जातात, 30% वेळेस सिंगल राहतात आणि 30% वेळेस ट्विन्स म्हणून कंटिन्यू होऊन जातात. आता कधी कधी ट्रिपलेट होण्यामागचं कारण असतं की एखाद्या पेशंटचा एकच गर्भ आहे, तो एक्स्ट्रा आहे, मग आम्ही अशा वेळेला 3राही गर्भ सोडतो. कधी कधी काय होतं की क्लेवेज होऊन 2चे 3 होऊ शकतात. पण प्रॅक्टिकली जरी ट्विन्स असलं किंवा ट्रिपलेट असलं तरी त्याला आत्ता सध्यामध्ये आम्ही एम्ब्रियो रिडक्शन नावाची एक प्रक्रिया असते, छोटी आणि सोपी प्रक्रिया असते. काय 1 दिवस पेशंटला ॲडमिट राहावं लागतं. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की एम्ब्रियो रिडक्शन म्हणजे काय की त्यातला आपण एक गर्भ साधारणतः 12 ते 14 आठवड्याच्या दरम्यान कमी करतो आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक गर्भ कंटिन्यू करू शकता किंवा कधी कधी 3 असतील तर 2 कंटिन्यू करू शकता. म्हणजे त्या बाबतीतही आपण अगदी काही वेगळं काही मानण्याची गरज नाही. तिसरा पार्ट असतो की एक डॉक्टर तुम्हाला म्हणजे आता 2 मुली आहेत बाबा मला, मग आता मला IVF करायचं आहे, मी आता तुम्ही म्हणताय तेवढी फीस देतो आणि मला आता मुलगाच द्या. हा एक खूप कॉमन मिथ. पण PCPNDTचे रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत आणि भारतामध्ये स्ट्रिक्टली बॅन आहे. ही गोष्ट लिगली कुठंच होत नाही आणि कुणीही करतच नाही.
जरी तुम्ही कितीही पैसे दिले आणि काही झाले तरी ती गोष्ट आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो, या गोष्टीबद्दल चर्चाही करू नका आणि ती इथं गोष्ट होतही नाही आणि कुठलाही डॉक्टर तसं करतच नाही, जरी पेशंटची जरी मानसिकता असली. नंतर असतं की आम्ही तुम्हाला एवढा आकडा देतो आणि तेवढा दिल्यानंतर आम्हाला तुम्ही गॅरंटी द्या 100%ची. आता ॲक्च्युअल 100%ची गॅरंटी म्हणजे ही एक वैद्यकीय टेक्निक आहे, याचा एक पर्टिक्युलर सक्सेस रेट आहे. सक्सेस रेट किती आहे? साधारणतः 60 ते 70%. 60 ते 70%पेक्षा जास्त आपण अगदी त्या पेशंटच्या जवळ बसून जरी राहायचं ठरवलं तरी प्रॅक्टिकली गर्भधारणा होत नाही. 60 ते 70%पर्यंत गर्भधारणा होऊ शकते. मग तुम्ही 60 ते 70%पेक्षा जास्त म्हणजे पेशंटला फॉल्स ॲश्युरन्स करू नका. असं आमचं जे काही MCI आहे त्याच्या गाईडलाईननुसार अगदी स्ट्रिक्टली अनएथिकल आहे. म्हणजे जे प्रॅक्टिकल सक्सेस रेट आहे तोच सांगायचा, त्याच्या व्यतिरिक्त सांगायचा नाही. जो सायंटिफिकली प्रूव्हन आहे, इव्हिडन्स बेस्ड आहे तेवढाच सांगायचा. ही एक मिथ बऱ्यापैकी लोकांमध्ये असतं. आता याच्यामध्ये गर्भधारणा IVF मध्ये झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. एक तर स्पर्मची क्वालिटी, फिमेलची हेल्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं बाळ तुमचं चांगलं होण्यासाठी तुमच्या IVFची लॅबची क्वालिटी. तर तुमच्याकडे कशी आहे ती क्वालिटी? कारण त्याच्यावरच बाळ कसं असणार आहे ते ठरतं सगळ्यात जास्त. नॉर्मली कसं असतं की एखादा गर्भ चांगला तयार व्हायचा आहे म्हणजे काय की त्या गर्भाची चांगल्या क्वालिटी व्हायला पाहिजे. तर मग नॉर्मली 3 गोष्टीवर अवलंबून असते क्वालिटी. एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं चांगल्या प्रकारचे स्पर्म म्हणजे शुक्राणू पुरुषांचे. दुसरं म्हणजे चांगल्या प्रकारचे स्त्रीबीज. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे की म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय असतं की उत्तम प्रकारची म्हणजे WHOच्या गाईडलाईन्सनुसार आमची लॅब असणं आवश्यक असतं. आता ह्याच्यामध्ये लॅबचं काय कंडिशन असते की सर्वात महत्त्वाचं एअर क्वालिटी आमची लॅबची काय आहे, आमच्याकडे लॅमिनार एअर फ्लो आहेत का, आमच्याकडे हेपा फिल्टर्स आहेत का, आमच्याकडे चांगल्या प्रतीचं इन्क्युबेटर्स ज्याच्यामध्ये आपण गर्भ वाढवणार आहेत 5 दिवस बाहेर, ट्राय गॅस इन्क्युबेटर आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी असणं अत्यावश्यक असतं. त्याच्याशिवाय चांगल्या क्वालिटीचा गर्भ कधीच बनत नाही आणि चांगल्या उत्तम क्वालिटीचा जो गर्भ असतो डे 5चा तो बनल्याशिवाय पर्सेंटेज ऑफ सक्सेस रेट जे ॲक्च्युअल आपण ठरवलेलं आहे 60 to 70% ते अचीवही होत नाही. जर तो त्याची जर क्वालिटी चांगली नाही बनली तर आपल्याला सक्सेस रेट मिळत नाही. सो या सगळ्या आपण आता गर्भधारणाच्या क्वालिटीवरती बोललो म्हणजे बाळ कसं चांगलं होईल याच्यावरती, पण त्याच्यामध्ये पण काही टप्पे आहेत महत्त्वाचे. म्हणजे तो गर्भ तुम्ही ट्रान्सफर 3ऱ्या दिवशी करताय की 5व्या दिवशी, डे 3 आणि डे 5 त्याला म्हणतात. तर यात फरक काय आहे आणि त्याचं महत्त्व कसं आहे? नॉर्मली डे 3 एम्ब्रिओ म्हणजे आपण अगोदर सुरुवातीला बोललो की ज्यावेळेस गर्भधारणा नैसर्गिक होते त्यावेळेस ती गर्भधारणा गर्भनलिकेमध्ये होते आणि त्याचा प्रवास चालू होतो आणि तो प्रवास 5व्या दिवशी गर्भपिशवीमध्ये येऊन गर्भपिशवी रुजतो आणि त्या दिवशी संपतो आणि मग तिथून पुढं मग तो गर्भपिशवीमध्ये वाढत चालतो. आता जर आपण विचार केला तर गर्भ 3ऱ्या दिवसाचा असतो, तो असतो 6 ते 8 पेशींचा आणि तो कमकुवत असतो थोडासा. आणि तोच गर्भ 5व्या दिवशी जर आपण वाढवला 5व्या दिवसापर्यंत तर तो साधारणतः 80 ते 120 पेशींचा असतो आणि तो गर्भ सक्षम असतो. त्याच्यामध्ये गर्भ पिशवीमध्ये आल्यानंतर चिटकण्याची क्षमता चांगली असते. आता कसं असतं की आपली जर लॅबची क्वालिटीच चांगली नाही आहे, आपल्याकडे जर चांगल्या प्रतीचे इन्क्युबेटरच नाही आहे तर मग आपण डे 5चा एम्ब्रिओ तयार करणं बऱ्याच वेळेस डिफिकल्ट जातं आणि बनतही नाही. मग अशा वेळेला जर आपण डे 3चा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला तर तो सक्सेस रेट साधारणतः 40% असतो. पण तोच जर गर्भ आपण 5व्या दिवशी जो की बायोलॉजिकली त्या सायकलनुसार आहे म्हणजे नैसर्गिक सायकल कधी असते 5व्या दिवशीचा गर्भपिशवीमध्ये आल्यानंतर चिटकतो, त्या सायकलला जर आपण मॅच करण्याचा प्रयत्न केला जे की आपण इन्क्युबेटरमध्ये आणि तो तयार होऊ शकला उत्तम प्रतीचा तर सक्सेस रेट पण डेफिनेटली जास्तच असतो. सक्सेस रेट म्हणजे
5व्या दिवसाचा गर्भाचा साधारणतः 60 ते 70% असतो आणि तोच 40% डे 3चा असतो. म्हणून आपण मोस्टली 5व्या दिवसाचा गर्भपिशवी सोडण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या सक्सेस रेटमध्ये डिफरन्स कसा आहे? म्हणजे हे डे 3 आणि डे 5 त्याचे तुम्ही म्हणालात, तुमच्यातला वेगळेपणा काय मग? ॲक्च्युअल आम्ही डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर शक्यतो अगदीच करतच नाही. 5व्या दिवशीचाच गर्भ सोडण्याचा प्रयत्न करतो. पण डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याची कधी कधी वेळ येते. नॉर्मली कसं असतं की प्रत्येकच पेशंटला आपण डे 5 करायचं ठरवलंय तर नाही करू शकत. त्याचं कारण आहे कारण की डे 3 एम्ब्रिओ करत असताना बीजांची संख्या जी की स्त्री बीज पासून आपल्याला घ्यायची असते, स्त्रियांकडनं घ्यायची असते, ती साधारणतः 10 ते 12 तरी बीज आम्ही जे ओहम पिकअप करतो त्यावेळेस मिळली पाहिजे. जर बीजांची संख्या जसं वाढत्या वयामुळं जर 2 आणि 3 मिळाली तर मग अशा वेळेला गर्भ जे तयार होतात ते 2 नाही तर 3 तयार झाले तर ते डे 5 पर्यंत जाण्याची शक्यता कमी असते. मग ते गर्भ अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळेला आम्हाला डे 5 पर्यंत आम्ही वाट बघत नाही. डे 3च गर्भपिशवीमध्ये सोडून म्हणजे तिचं गर्भधारणा होते काय ह्याचा प्रयत्न करत असतो. डे 5 करत असल्यामुळे आमच्याकडे जो सक्सेस रेट आहे तो नॅचरलीच 60 ते 70% आहेच. कारण की आम्ही डे 3चा एम्ब्रिओ मोस्टली ट्रायच करत नाही. आणि यात आणखी एक कन्सेप्ट आहे, फ्रेश एम्ब्रिओ वर्सेस फ्रोझन एम्ब्रिओ. यात फरक काय? फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर हा खूप मोठा डिबेटेबल टॉपिक आहे. पण बऱ्याच वेळेस कसं आत्ता बरेच इव्हिडन्सेस आलेले आहेत, बरेच स्टडीज झालेले आहेत की पूर्वी कसं होतं की ज्यावेळेस जसं फ्रीजिंगच्या टेक्नॉलॉजीज नव्हत्या, ज्यावेळेस पूर्वी फ्रीज करण्याचे असे काही मीडियाज वगैरे नव्हते, मग त्यावेळेस काय करायचे की जसं की बीज बनवण्यासाठीची इंजेक्शन द्यायची. त्याच महिन्यामध्ये 12 ते 14व्या दिवसाच्या दरम्यान बीज काढून घ्यायचा आणि तो गर्भ आमच्या इन्क्युबेटरमध्ये वाढवायचा आणि वाढवल्यानंतर तो गर्भ त्याच सायकलमध्ये जर सोडला तर त्याला आपण फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतो. आणि तो जर गर्भ म्हणजे आपण 1 महिना म्हणजे बाहेर काढायचा, त्यानंतर गर्भ तयार झाल्यानंतर तो फ्रीजिंग करायचा आणि फ्रीज केल्यानंतर एखाद्या महिन्यानंतर गर्भपिशवीमध्ये सोडायचा. मग जर असं जर केलं तर सक्सेस रेटमध्ये एक 10% तरी कमीत कमी फरक येतो. का फरक येतो तर नॉर्मली काय असतं, जसं की आता आपण इंजेक्शन दिलेत एखाद्या स्त्रीला बीज बनवण्यासाठी आणि इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन सारखे हार्मोन्समध्ये खूप बदल येतात आणि हे बदल त्या जी काही गर्भपिशवीच्या आतली गादी त्याच्यावर परिणाम करतात. मग आपण त्याच सायकलला जर तो गर्भ सोडला तर निश्चित सक्सेस रेट कमी येतो. मग आता आपण जी काही कधी कधी तिची इम्प्लांटेशन विंडो आहे ती त्या महिन्यामध्ये कॅच नाही करू शकत. मग आम्ही नॉर्मली प्लॅन्ड इम्प्लांटेशन विंडो कॅच करण्यासाठी काय करतो, अर्धी सायकल अगोदर करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये बीज काढून घेणे, गर्भ तयार करणे, तो 5व्या दिवसापर्यंत वाढवणे, त्याची फ्रीजिंग करणे आणि गर्भ तो फ्रीज करून ठेवून देणे. आणि नेक्स्ट सायकलमध्ये काय करतो, पिशवीच्या आतला जो थर आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याची इम्प्लांटेशन विंडो जी प्रॉपर कॅच करायची त्या पद्धतीनं करतो आणि त्या दरम्यान तो थॉ करायचा आणि मग सोडायचा. तर त्याच्यामध्ये एक 10% तरी सक्सेस रेटमध्ये फरक. मग ही सगळी तुमच्याकडे ही ॲडव्हान्स टेक्निक तुमच्याकडे पण आहे? ते आम्ही अगदी रुटीनली अगदी 2016 पासून फॉलो करतोय आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे ते टेक्निक डे 1 पासूनच आम्ही सुरुवात केलेली, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं आम्हाला काही एफर्ट्स करायची गरज लागत नाही. तुम्ही आता सुरुवातीलाच इंट्रोडक्शनलाच मी सांगितलं होतं की 5000 तुम्ही या IVF केला 2016 पासून. तुमचा इथला सक्सेस रेट काय आहे? साधारणतः कसं आहे की सक्सेस रेट IVF मध्ये तुमच्या बीटा HCG वर काउंट केला जातो. म्हणजे कसं असतं की एखादा पेशंट आहे, समजा आम्ही 100 पेशंट चं IVF केलं आणि साधारणतः मी म्हटलं की माझे 60 ते 70% म्हणजे सक्सेस रेट आहे. म्हणजे काय की माझा बीटा HCG पॉझिटिव्ह येण्याचा रेट 60 ते 70%. याचा अर्थ असा नाही आहे की टेक होम बेबी रेट माझा 60 ते 70%. माझा टेक होम बेबी रेट हार्डली 40-45% आहे. कारण की जे पेशंट आहे 60 ते 70% ते जी पॉझिटिव्ह आलेले आहेत ते कालांतराने काही बीटा HCG निगेटिव्ह होतात,
म्हणजे त्याला आम्ही केमिकल प्रेग्नन्सी म्हणतो. काही वेळेस तो गर्भ वाढण्यासाठी सक्षम नसतो म्हणून 6 आठवड्याने 8 आठवड्याने अबॉर्शन होतो. काही वेळेस तो गर्भ पुढे 20 आठवड्यापर्यंत वाढल्यानंतर कदाचित कधी कधी त्याच्यामध्ये गुणसूत्रांमध्ये दोष येतो, व्यंग येतं. मग अशा वेळेला आपल्याला इच्छा नसताना सुद्धा अबॉर्शन करावं लागतं. मग आपण साधारणतः एक 45% आसपास माझा टेक होम बेबी रेट आहे आणि सक्सेस रेट एक साधारणतः 60% ते 65% दरम्यान आहे. म्हणजे IVF नंतर कसं हे फॉलो करावं लागतं, कारण हे महिलांचे प्रोटोकॉल्स, कारण तुम्ही आता जे 70%वरून 45% म्हणजे मधले 25% जे आहेत ते ॲबॉर्शन आहेत, वेगवेगळ्या कारणांनी होणारे. सो या काळात कोणती कोणती काळजी घेतली जाते? या काळामध्ये जी काही आपण गर्भपात होऊ नये किंवा त्याच्यामध्ये काही अडचण येऊ नये या हेतूनं त्यांना आम्ही बऱ्याच वेळेस पोस्ट IVF मेडिकेशन देतो. जसं की फोलिक ॲसिड आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, काही रक्तपात होण्याची इंजेक्शन्स आहेत, अनेक प्रकारची थेरपीज असतात जे की गर्भ खराब होऊ नये म्हणून मदत करत असतात. त्या सर्व आपण प्रत्येक पेशंटला देत असतो. पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्या गर्भाची एक डेस्टिनी असते, माहीत नाही की कधी कधी त्याच्यामध्ये दोषही निघतात. मग अशा वेळेला ती गोष्ट आपल्या हाताच्या पलीकडे आणि ती दैविक आहे. आपण जेवढा आपल्या परीनं जेवढा प्रयत्न करता येतो तो आपण त्या बाबतीत करत राहतो. बरोबर. आणि आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्याच्यात. एक सायकल तर मला समजून घ्यायचीच आहे, ती एक सायकल IVFची, आणि नंतर याच्यासाठी येणारा खर्च टप्प्याटप्प्याने तो पण मला समजून घ्यायचा आहे. नॉर्मली IVF सायकल म्हणजे काय? सायकल म्हणजे कसं असतं की एखादा पेशंट माझ्याकडे आला, मी इतके प्रयत्न केले, मला गर्भधारणा होत नाही आहे. मग माझे हे सगळे प्रयत्न झाल्यानंतर मग त्याला आपण ठरवलं की आपण IVF करायचं. सर्वात सुरुवातीला त्या पेशंटचं आपण काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग म्हणजे काय? किंवा तुला आम्हाला जी काही गर्भ राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, जसं की तुझ्याकडे ही अडचण आहे, तुझं ही अडचण आहे, तुझं AMH कमी आहे, तुझं शुक्राणूंची संख्या कमी आहे, म्हणून तुला IVF करणं गरजेचं आहे. मग IVF म्हणजे काय त्याला अगोदर आम्ही काउन्सिल करतो. आणि काउन्सिल केल्यानंतर मग पुढे तो तयार असल्यानंतर मग प्री काउन्सिलिंग काही ॲडवाईस द्यायचे, जसं काही फोलिक ॲसिडच्या टॅबलेट द्यायच्या, त्याला आवश्यकता असली तर त्याला वेट लॉस करायला लावायचं आहे, कधी कधी अँटीऑक्सिडंटच्या टॅबलेट्स आहेत, कधी कधी हाय प्रोटीन डाएट आहे, अशा काही ज्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही ॲडवाईस करतो. आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर त्याला बोलवतो. बोलवल्यानंतर मग तो आला की नंतर मग गर्भपिशवी अगोदर दुर्बीणनं तपासून घ्यावं लागते. का तर गर्भपिशवीच्या आतमध्ये कधी कधी जसं हिस्ट्रोस्कोपी म्हणतो आपण, हिस्ट्रोस्कोपीमध्ये काय असतं, करण्यामागचा उद्देश काय की गर्भ टाकायच्या अगोदर गर्भपिशवीच्या आतलं वातावरण बघणे. नॉर्मली कधी कधी पॉलिप असतात एंडोमेट्रियल, कधी कधी छोट्या छोट्या गाठी असतात, कधी कधी आतमध्ये ॲडेजन्स असतात, त्याला आम्ही अशरमन सिंड्रोम म्हणतो. हे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत हे अगोदर आम्ही पहिल्यांदा चेक करून घेतो. आणि चेक केल्यानंतर जर नसतील किंवा असले तर ते त्याच सेटिंगमध्ये ट्रीट करणे. आणि मग पेशंटला डाऊन रेग्युलेशनला टाकतो. डाऊन रेग्युलेशन म्हणजे काय? त्याच्या शरीरातले नैसर्गिक जे हार्मोन आहेत ते आम्हाला कम्प्लिटली दाबायचे असतात, कारण की ते जर नैसर्गिक हार्मोन काम करायला लागले तर आमची ट्रीटमेंट काम करत नसते. आणि मग नेक्स्ट मेन्सेसला तिला बोलवतो. बोलवल्यानंतर नॉर्मली दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पेशंट येतो त्यानंतर मग आम्ही त्याच्या जसं AMH लेवल त्याची किती आहे, त्यानंतर तिचं वजन किती आहे, त्यानंतर तिचं अँट्रल फॉलिक्युलर काउंट किती आहे, या सगळ्या 3 गोष्टीवर मग तिचा डोस आम्ही ठरवतो बीज बनण्यासाठी. मग तो इंजेक्शन साधारणतः चालतात, दुसऱ्या दिवसापासून 11व्या दिवसापर्यंत बीज बनण्याचे इंजेक्शन चालतात. मग ते बीज बनण्याचे इंजेक्शन दिल्यानंतर नॉर्मली इंजेक्शन फुटण्यासाठी द्यायचं असतं. फुटण्यासाठी जे इंजेक्शन देतो तिथून पुढं 35 तासानंतर ते बीज आम्ही काढून घेतो आणि त्याला आम्ही ओहम पिकअप म्हणतो. एक छोटीशी प्रोसिजर असते. ओहम पिकअप म्हणजे काय असतं, भूल द्यायची आणि वजायनलीच त्या पेशंटचे स्त्रीबीज 15 मिनिटाच्या भुलीतच काढून घ्यायचे. ते स्त्रीबीज आम्ही आमच्या एम्ब्रिओलॉजिस्टला हँडओव्हर करणार. मग एम्ब्रिओलॉजिस्ट ICSI मशीनवर पुरुष बीज अगोदरच घेतलेलं असतं त्याच वेळेस, आणि ह्या दोन्ही बीजांचं मिलन करतात. म्हणजे एक ओसाईटला एक पुरुष बीज, अगदी त्याला आम्ही इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो. ICSI मशीन असते, त्या मशीनवर ते एक स्पर्म एक ओसाईटमध्ये सोडायचा. आणि मग ते सोडल्यानंतर तो गर्भ आम्ही आमच्या इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. मग
त्या इन्क्युबेटरला 5 दिवस डिस्टर्ब करायचं नाही. 5 दिवसानंतर मग 5व्या दिवशी आपण बघतो की गर्भ किती बनलेत, काय बनलेत, त्याची क्वालिटी काय, आणि त्यानुसार मग समजा आपण अगोदर बोलल्याप्रमाणे जसं की फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर जर नसेल करायचं तर त्या दिवशीच ते गर्भ फ्रीजिंग करायचे असतात आणि लिक्विड नायट्रोजनमध्ये जसं की 196 डिग्री मायनस टेम्परेचरमध्ये ते ठेवायचे असतात, -196 डिग्री सेंटीग्रेड. आणि ते मग आपण इनडेफिनेट टाइम ठेवू शकतो. म्हणजे 1 महिना तर आपण हा फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरचा पिरियड पकडला, पण प्रॅक्टिकली तुम्ही जर म्हटलं तर आम्हाला त्याला वर्ष ठेवायचं, 5 वर्ष ठेवायचं, तर तेवढा काळ सुद्धा आपण ठेवू शकतो. तसं काय. आणि मग नंतर मग आपण दुसऱ्या पोर्शनमध्ये पिशवीच्या आतलं थर तयार करणे, तो थर तयार झाल्यानंतर एक इम्प्लांटेशन विंडो डिसाईड करणे, कॅल्क्युलेट करणे, आणि कॅल्क्युलेट करून तो गर्भ जो फ्रीज केलेला आहे त्याला थॉ करायचं. थॉ म्हणजे त्याला बाहेर काढून एक प्रक्रिया करायची, इन्क्युबेटरमध्ये काही काळासाठी ठेवायचं 2 ते 3 तासासाठी, आणि तो गर्भ आपण गर्भपिशवीमध्ये परत रिपॉझिट करायचा. ही पूर्ण एक सायकल असते, त्याला आम्ही IVF सायकल म्हणतो. म्हणजे हे ओव्हरऑल हा सगळा पूर्ण पिरियड असतो, अर्धा पोर्शन अगोदर, अर्धा पोर्शन नंतर, ह्याला IVF सायकल म्हणतो. आता हे IVF सायकल सोबतच मला आता खर्च पण समजून घ्यायचा आहे आपल्या ऑडियन्ससाठी, की या कोणते कोणते टप्पे आहेत आणि एकूण प्रक्रियेसाठी खर्च किती येतो? नॉर्मली भारतामध्ये खूप कमी किमतीमध्ये IVF केलं जातं. पूर्वी 2008च्या अगोदरचा जर तुम्ही IVF साठीचा जर खर्च काढला तर तो प्रॅक्टिकली जवळपास 3.5 ते 4 लाख होता भारतात सुद्धा. कारण त्यावेळेसची सिच्युएशन काय होती, जसं की जे IVFला लागणारे डिस्पोजेबल्स आहेत, जे काही IVFला लागणारी काही उपकरणं आहेत, ते प्रत्येकच आपल्याला परदेशामधनं जसं की US, UK, जापानमधनं इम्पोर्ट करावं लागायचे. त्यामुळे त्याची कॉस्ट एवढी खूप जास्त होती. पण आता भारतामध्ये काय 2008च्या नंतरचा जो इरा आहे त्या काळामध्ये काय झालं की खूप सारे उपकरणं, अगदी असं म्हणू शकता की तुम्ही 80% उपकरणं आता भारतातच तयार होत आहेत. त्यामुळे त्याची किंमत पण कमी होत झाली. आता साधारणतः जे काही IVFसाठी लागणारा जनरल खर्च आहे तो मेट्रोपॉलिटनमध्ये कदाचित 2 ते 2.5 लाख रुपये असेल, पण जे काही आमच्या सारखे शहर आहेत, बीड सारखी शहरं, त्या शहरामध्ये 1-1.5 लाखामध्ये पूर्ण IVF सायकल होऊन जाते. आणि IVF मध्ये समजा जर पहिला IVF फेल गेलं तर 2 IVF मध्ये किती गॅप असला पाहिजे? 2 IVF मध्ये गॅप जसं असावंच असं काही नसतं, पण नॉर्मली जसं आपण आता अगोदर चर्चा केली की प्री IVF ट्रीटमेंट, ती गरजेची. त्यानंतर म्हणजे आपण शेती तयार केली आणि मग शेतीमध्ये आपण गर्भमध्ये म्हणजे IVF मध्ये गर्भ आपण सोडला, पण तो बॅड लकीली फेल्युअर झाला. आपली शेती तर तयार आहे ना. मग आता याच्यात कसं असतं की तो गर्भ फेल्युअर जरी झाला असला तरी ती जमीन सुपीक आहे ना. मग आपण इमिजिएटली 1 ते 2 महिन्यातच गर्भ जर परत तयार करून आपण सोडला तर चान्सेस राहण्याचे खूप जास्त असतात. त्यामुळे होईल तेवढा लवकर, म्हणजे 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्यातच दुसरी सायकल केलेली बरी राहते. बरोबर. आणि म्हणजे पहिल्या IVF साठी 1.5 लाख रुपये खर्च आहे, पण जर परत करण्याची वेळ आली आणि दोन्ही ट्रीटमेंट तुमच्याकडेच होत आहेत तर दुसऱ्याच्यात काही सवलत मिळते? सवलत म्हणजे कसं आहे की दोन्ही वेळेस खर्च तेवढाच लागतो, पण आता पेशंट आमच्याकडे आलाय, आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय, त्याला आपण सुरुवातीला त्यांनी 1.5 लाखापर्यंत पे केलेलं आहे आपल्याला, तर एक आमच्याकडून एक त्यांना सवलत म्हणून एक साधारणतः 40% बाबा पैसे कमी दे. आणि दुसऱ्या वेळेस जरी फेल्युअर झाला तर मग तिसऱ्या वेळेस जर करायची वेळ आली तर अगदी 50%च करतो. का? फक्त खर्चामध्येच. कारण की त्याचा गर्भ राहणं आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे, त्यामुळे त्याला गर्भ राहणं आवश्यक आहे. ते राहिल्यानंतर आमचं बाहेर जाऊन नाव सांगेल, आमच्यासाठी परत 4 पेशंट नवीन तयार होऊ शकतात की बाबा आम्हाला या डॉक्टरांकडे जायचं आहे, यांचं सक्सेस रेट चांगला आहे, हे इथिकल आहेत, याची चर्चा करताना आम्हालाही त्यांची गरजच असते, त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे काही खर्च आहे तो इन्शुरन्समध्ये कव्हर होतो? भारतामध्ये IVF साठी इन्शुरन्स नाही. जसं की IVF आहे, त्यानंतर स्किन आहे, सायकेट्री आहे, ही जी 3 गोष्टी आहेत याच्यासाठी गव्हर्नमेंट इन्शुरन्स देत नाही. पण IVF साठी जरी इन्शुरन्स दिला नाही तरी पण जसं की एखादा पेशंट आहे की IVF मुळे गर्भधारणा त्याला झाली, मग पुढे भविष्यामध्ये त्याला डिलिव्हरी करायची आहे,
सीझर करायचे किंवा त्याला काही कॉम्प्लिकेशन झाले मोठं एखादं, मग अशा वेळेला इन्शुरन्स ऑलरेडी आहेत तो खर्च काही ना काही प्रमाणामध्ये म्हणजे त्याला मिळू शकतो इन्शुरन्समध्ये. पण पर्टिक्युलरली IVFच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर IVF हे इन्शुरन्समध्ये कव्हर नाही होत सध्या तरी. IVF वर आपण खूप बोललोय, पण IVF सेंटर निवडणं ही खूप मोठी स्टेज आहे, तर ती कशी निवडली पाहिजे, त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? IVF सेंटर जे आहे ते म्हणजे कुठला डॉक्टर निवडावं खरंच हे पेशंटसाठी खूप अडचणीचा विषय झाला आजकाल. कारण की सोशल मीडियावर प्रत्येकच हॉस्पिटल आहे की त्यांचं ॲक्च्युअल काय जे स्टेटस आहे ते त्याच्यापेक्षा खूप वाढून चाढून असं सांगितलेलं असतं. त्यामुळे ते पेशंटसाठी सुद्धा खूप म्हणजे अडचणीचा विषय तयार झाला आहे. पण तरीही त्यात म्हणजे काही मुद्दे आहेत की मी सांगतो की जसं की IVF सेंटर एखादं चांगलं आहे कसं समजून घ्यावं. तर जसं की एखादा डॉक्टर आहे किती वर्षापासून त्या विषयामध्ये काम करतोय, इन जनरल त्या आजूबाजूची जी पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये किती आपल्याला सक्सेस रेट लोकांमध्ये सक्सेस मिळालंय, म्हणजे एक समजा पेशंट टू पेशंट काय सक्सेस मिळालंय याची चौकशी करायला पाहिजे. त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय आहे IVF बाबतीत. त्यानंतर जे काही त्याचं स्वतःचं IVF सेंटर आहे ते WHOच्या गाईडलाईननुसार आहे का, जसं की लॅमिनार एअर फ्लो आहे का, त्यानंतर तुमचं ट्रायगॅस इन्क्युबेटर आहेत का, त्याच्यानंतर त्याची एअर क्वालिटी चांगली आहे का, हे काही प्रश्न तुम्ही निश्चित विचारले पाहिजे. जसं की डे 5 एम्ब्रिओ तुम्ही करता का डे 3 करता. बरं, परत भविष्यामध्ये जर मला फेल्युअर झालं तर तुमच्याकडे लेझर हॅचिंग आहे का, PRP सारखी ट्रीटमेंट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर त्या फर्टिलिटी तज्ज्ञाला विचारल्या पाहिजेत. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो की तुम्ही कुठल्या IVF तज्ज्ञाकडे तुमचं IVF केलं तर सक्सेस होऊ शकतं. ही प्रोसेस तुम्ही जी सांगितली काही महिने चालणारी प्रोसेस आहे, ही महिलांसाठी फार वेदनादायी आणि खूप त्रासदायक प्रोसेस आहे. महिलांना वेदना जसं आपण मी म्हटल्याप्रमाणे 2008च्या अगोदरचा जो हे होता इरा होता, त्या इरामध्ये जे इंजेक्शन्स होते ते खूप पेनफुल होते. त्यावेळेस खूप त्रास व्हायचा त्यांना, कारण की ह्याच्यात कसं आहे की एक 50-40 इंजेक्शन द्यावं लागतात, एका इंजेक्शननं काम होत नाही. पण आता कसं झालंय की अगदी म्हणजे हे जे इंजेक्शन आलेले आहेत नवीन मार्केटमध्ये, अगदी आपली जी केसाची थिकनेस आहे ना तेवढ्या जाडीचे आहेत. त्यामुळे ते इंजेक्शन दिले तरी तितका पेन होत नाही. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पेन नाही असं म्हणत नाही मी, पण कम्पॅरेटिव्हली त्या प्रमाणामध्ये कमी. आणि एखाद्या स्त्रीला आई बनायचंय तर बऱ्याच वेळेस तेवढं ती सहज आनंदाने सहन करून जाते. आणि एक दुसरं अजून की टेस्ट ट्यूब बेबी आणि ही IVF आहे, यात फरक काय? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय असतं की जसं आता लोकांना कळण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात लोक. ऍक्च्युअल टेस्ट ट्यूब मध्ये बनवतात असं माहित नाही, पूर्वी कधी काळी बनवत होते का नाही त्याच्याबद्दल आपल्याला अंदाज नाही. पण ऍक्च्युअल डिशमध्ये गर्भ तयार करत असतात आणि तो गर्भ याच्यामध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवत असतात. तो लेमॅनचा म्हणजे हे शब्द आहे टेस्ट ट्यूब, आणि आमच्यासाठी जो आहे सायंटिफिक वर्ड आहे तो इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. दोन्ही एकच आहे. ओके. या सगळ्या प्रोसिजरमध्ये मेंटॅलिटी कशी महत्त्वाची, त्या महिलेच्या कुटुंबाची, तिच्या म्हणजे त्या मेलची मेंटॅलिटी, कारण तुम्ही खूप पेशंट बघता रोज. याच्यात IVF करत असताना सर्वात महत्त्वाचं कसं आहे की पेशंटचा हजबंड जो की खूप जास्त सपोर्टिव्ह असणं गरजेचं असतं. या सगळ्या प्रोसेस आहेत की बाबा ज्या नैसर्गिक नाही, लॅबमध्ये करायच्या, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याची स्वतःची खूप ॲक्सेप्टेबिलिटी असणं आवश्यक आहे. त्याचं कारण काय की आपल्याकडे कसं आहे पुरुष प्रधान संस्कृती आहे. एकतर त्याला धातू चेक करा म्हणलं तरच जवळपास 10% लोक तर धातू चेकच करत नाही, ते निघून जातात लॅब OPD मधनं, ते थांबतच नाहीत. मग त्यांनी हे सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट कशा करायच्या, म्हणजे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि समजून घेऊन पुढे स्त्रीला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण की पेन जो सहन करायचा आहे तो स्त्रीला सहन करायचा आहे, पुरुषांना नाही करायचा. आणि दुसरा भाग म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया जसं जुन्या विचारसरणीची जी काही मंडळी असते घरामध्ये, जसं आई आहे, वडील आहे, त्यांना सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये वेगळ्या लँग्वेजमध्ये सुद्धा समजून सांगणं गरजेचं असतं. कारण की नंतरची जी काही घ्यायची काळजी ती
त्यांना घ्यावं लागणार आहे, त्यांना तिला मदत करावं लागणार आहे. कारण की प्रत्येक वेळेस नवराच करतो अशातला भाग नाही ना सगळे काम. कधी कधी सासूलाही मदत करावं लागते, कधी कधी सासूलाही तिला मेंटली धीर द्यावा लागतो. त्यावेळेस त्यांना पण काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सपोर्टिव्हला तिला उभं राहणं गरजेचं आहे. IVF वर बोलताना 2 मुद्दे माझ्याकडून राहून गेले. ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये स्पर्म आणि एग फ्रीज करण्याचा जो ट्रेंड आहे तो वाढतोय. सो तो का वाढतोय आणि त्याचं काय महत्त्व आहे हे थोडं समजून सांगा. हा खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. कारण की हा ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे आमच्या ॲक्च्युअल IVF मध्ये. बरोबर. की फ्रीजिंग म्हणजे काय की आजकाल जसं उशिरा लग्न व्हायला लागले, करिअर अस्पायरिंग फिमेल्स आहेत, बरोबर, पण प्रॅक्टिकली तुमची बायोलॉजिकल क्लॉक तर बंद होत नाही ना. बरोबर. म्हणजे तुमचं जे काही बीज बनण्याची क्षमता आहे ती हार्डली 34-35 वर्षापर्यंतच राहते. पण एखाद्या स्त्रीला 30 वर्षाला, 34 वर्षाला, 35 वर्षालाही लग्न करायचं नाही आहे, तर मग अशा ती बायोलॉजिकल क्लॉक तर आपण रोखू शकत नाही. मग त्यांच्यासाठी हा नवीन एक ट्रेंडिंग सब्जेक्ट आला. काय की एखाद्या स्त्रीला उशिरा लग्न करायचं आहे पण मला नंतर बीज मिळणार नाही, तर मी काय करायला पाहिजे. मग त्या स्त्रीनं तिचे स्त्री बीज, जे की आपण IVFची सायकल तुम्ही समजून घेतली, त्या IVFच्या सायकलमधला अर्धा जो पोर्शन आहे म्हणजे स्त्री बीज काढून घेण्यापर्यंत तो पोर्शन करायचा आणि जे स्त्री बीज तयार झालेले ते आपण आपल्या लॅबमध्ये म्हणजे लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरवर आपण इनडेफिनेट टाइम ठेवू शकतो. त्याला आपण एग फ्रीजिंग म्हणतो. मग असंच आपण स्पर्म फ्रीजिंग सुद्धा करू शकतो. मग स्पर्म फ्रीजिंग करण्याचं कधी कधी काही लोक असतात की मिलिटरीमध्ये, CRP मध्ये आहेत, काही लोक आहेत की त्यांना टेस्टिक्युलर मॅलिग्नन्सी झाली, त्यांना रेडिएशनची गरज लागणार आहे, किमोथेरपीची गरज लागणार आहे आणि नंतर त्यांचं जर रेडिएशन किमोथेरपी जर केले तर मग त्यांना बऱ्याच वेळेस नंतर बीज बनण्याची म्हणजे क्षमता संपलेली असते, त्यांचे पूर्ण जे काही टेस्टीज डॅमेज झालेले असतात. मग अशा वेळेला नंतर स्पर्म मिळत नाही. मग अशा वेळेला त्या पेशंटना 1 2 ते 3 सॅम्पल तरी मिनिमम म्हणजे आमच्याकडे फ्रीज करून ठेवले पाहिजे. आणि सगळ्यात कधी कधी मेडिकल बॅकग्राऊंड्सवर सुद्धा हा प्रॉब्लेम म्हणजे येतो की काही पेशंट असतात की ज्यांना ब्रेस्ट मॅलिग्नन्सी असते, ओव्हरियन मॅलिग्नन्सी असते, त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो, ऑटोइम्युन डिसीज असतात. मग अशा वेळेला तो डिसीज रिमिशन होईपर्यंत जर तिला ठेवायचं असेल तर ती एम्ब्रिओ सुद्धा ठेवू शकते. म्हणजे जसं ओसाइट, स्पर्म आणि एम्ब्रिओ ह्या तिन्ही गोष्टी इनडेफिनेट टाइम ते आपल्याकडे ठेवू शकतात. आणि कालांतराने तिचा जर आजार कमी झाला तर मग परत ते एम्ब्रिओ गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करू शकतात. याला आपण फ्रीजिंग म्हणून म्हणतो. पण याचा खूप लोकांना आजकाल फायदा व्हायला लागलाय आणि या विषयाची लोकांमध्ये आमच्याकडं म्हणजे विचारण्याची जी काय हे आहे की त्यांना अवेअरनेस पाहिजे या विषयावर. बरेच जण स्वतःहून ह्या विषय विचारण्यासाठी यायला लागले. म्हणजे बीडसारख्या शहरात पण ट्रेंड वाढतोय. हो निश्चित. कारण की बीडमध्ये सुद्धा आता एवढं धकाधकीचं जीवन झालंय, करिअरसाठी लोक एवढे हे करायला लागलेत आणि सोशल मीडियामुळे सगळ्या लोकांमध्ये हा अवेअरनेस आता यायला लागला. नाही, आता या IVF वर आपण जे काय बोललो, मला या सगळ्यात एक राहिलं की अजून HIV किंवा हे जे रोग असतात यांना IVF द्वारे मूल होऊ शकतं. HIV किंवा हेपॅटायटिस B सारखे जे पेशंट असतात यांना गर्भधारणा होऊ शकते. त्याच्याबद्दल नो डाऊट. काही म्हणजे प्रत्येकाला इथिकली द्यावाच लागतं सर्व्हिस. पण जसं नैसर्गिक जी गर्भधारणा असते तर त्या गर्भधारणेमध्ये जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो त्या कॉन्टॅक्टमुळे त्या गर्भाला सुद्धा बऱ्याच वेळेस HIVचं इन्फेक्शन होणं शक्यता जास्त असते. आम्ही नॉर्मली काय करतो, IVF मध्ये जे स्पर्म असतात ते स्पर्म बाहेर काढतो, त्याला वॉश करतो मीडियामध्ये आणि तो सिंगल स्पर्म घेतो आणि तो इक्सीद्वारे त्या स्त्रीबीजामध्ये सोडतो. आता जी काही वॉशिंग टेक्निक्स आहेत तिथंच तुमचा व्हायरल लोड बऱ्यापैकी कमी झालेला असतो. आणि जसं हेपॅटायटिस B मध्ये सुद्धा तेच सेम. जसं HIV मध्ये नॅचरल जसं बाळामध्ये HIVचं प्रमाण जे असतं ते साधारणतः जी काही सीझर करून बाळ काढणे, त्यानंतर ART प्रोफायलॅक्सिस देणे, हे सगळं केल्यानंतर सुद्धा 0.1% असतं म्हणजे नैसर्गिक गर्भधारणेमध्ये. पण जर हेच आपण HIVच्या पेशंटचं जर IVF केलं तर ते प्रमाण अगदी निग्लिजिबल होतं, 0.001. म्हणजे
तुम्हाला नाहीच्या बरोबर. त्यामुळे IVF जर आपण HIV पेशंटमध्ये केलं तर त्यांच्या बाळाला HIV होण्याचं प्रमाण अगदी निग्लिजिबल आहे, अगदी नसल्यात जमा आहे. बरोबर. ती टेक्निक पण तुमच्याकडे ती आमच्याकडे आहे टेक्निक. या सगळ्या 9 वर्षांच्या करिअर तुम्ही 2016 सुरू केलं, आज 2025 आहे. 8-9 वर्षांचा हा काळ गेला आहे सगळा. यातल्या तुमच्या काही मेमोरेबल केस स्टडीज आहेत की ज्या तुम्ही कधीच विसरू शकत नाहीत? आता आम्ही IVF क्षेत्रामध्ये काम करतो ना, त्यामुळे तर रोजच हे प्रकार आम्हाला ऐकायला मिळतातच. आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक केस चॅलेंजिंग असते, प्रत्येक केस मेमोरेबल असते. पण त्यातली त्यात मला जर म्हटलात तुम्ही की मेमोरेबल आणखीन काय आहे, तर मला 2 केस खूप म्हणजे आठवतात. एक म्हणजे कदाचित तुम्ही ऐकलंय असेल किंवा पेपरलाही वाचलं असेल. वडवणी तालुक्यामध्ये 2 मुलं, एक मुलगा 17 वर्षाचा आणि मुलगी साधारणतः 15.5च्या आसपास काहीतरी होती. ती पुण्याला शिकायला होती आणि सुट्टीमध्ये त्यांच्या गावी आले. आई वडील शेतात काम करायचे म्हणून शेतातही गेले. मे महिना होता. त्या काळामध्ये वीज बऱ्याच वेळेस पडतात आपल्याकडे. ती ज्यावेळेस शेतात गेले त्यावेळेस पाऊस आला म्हणून ती झाडाखाली उभा राहिली. आणि बॅड लक असं की त्यावेळेस त्या झाडाखाली उभं राहिलं नाही पाहिजे. आपण म्हणतो नेहमी वीज पडत म्हणजे पावसामध्ये वीज जर कडकत असेल तर ते झाडाखाली उभं राहिले आणि दोघंही जण ती वीज पडून वारले. ते कपल मेंटली एवढं डिस्टर्ब झालं. त्या महिलेचं वय होतं साधारणतः 48, पुरुषांचं वय होतं त्याचं 52च्या आसपास. त्यांना काहीच सुचत नव्हतं आणि एवढे डिस्टर्ब झाले होते की त्यांच्या फॅमिलीतले सगळे 2-4 जण अगदी 1 महिना हा इन्सिडन्स ओलांडला होता. एका महिन्यातच माझ्याकडे आले की डॉक्टर ह्याला काहीतरी करावं लागतंय, नाहीतर ह्यांना वेड लागेल. मग त्या महिलेमध्ये मी IVF केलं आणि ते सेकंड अटेम्प्टला सक्सेस झाले. ते एवढे म्हणजे अगदी म्हणजे खुश झाले ना की त्यांचा जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघितल्यानंतर, कारण की त्यांना ऑलरेडी दुःख झालं होतं हार्डली 2-3-4 महिन्यापूर्वी. आणि तो आनंद आम्ही बघितला म्हणजे ते कधीच मी विसरू शकत नाही. इतका एक सुंदर एक्सपिरियन्स तो होता. आणि दुसरा एक एक्सपिरियन्स असा होता की लिंबा गणेशच्या जवळ एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये 25 वर्ष वयाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारला. आता त्याची आई जी होती ती साधारणतः तिचं वय होतं 52 वर्ष आणि नवऱ्याचं वय होतं 58 वर्ष. एवढं वयस्कर होते ते. तिची थोरल्या मुलीचं लग्न पण झालेलं होतं. पण ती जो एवढा मोठा मुलगा 25 वर्षाचा बिना लग्नाचा कुणाचं जर वारल्यानंतर तिच्यामध्ये ते सगळे म्हणजे सायकोलॉजिकली डिस्टर्ब होण्याचं सगळं चालू झालं. ती एवढी डिस्टर्ब झाली की तिला अँटीसायकोटिक टॅबलेट चालू केल्या, ॲडमिट केलं, काहीच होईना. तिचा नवरा सहज एकदा आमची एक इंटरनेटवर त्यांनी ॲड बघितली आणि तो माझ्याकडे आला आणि मला विचारलं की डॉक्टर आपण असं माझ्या वाईफला अडचण आहे, ती या गोष्टीमुळे झाली, मग तुम्ही आम्हाला काही ट्रीटमेंट देऊन गर्भधारणा होऊ शकते का? तुम्ही म्हटलं घेऊन या. म्हणजे ती ज्यावेळेस माझ्याकडे आणली होती ती ऑलरेडी अँटीसायकोटिक टॅबलेटवर होती. मग मी आल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण जे काही गोळ्या आहेत तुमच्या अँटीसायकोटिकच्या सध्या तरी चालू राहू देऊ आणि आपण IVF करू तिचं आणि मग एकदा गर्भ राहिल्यानंतर बघू. तर तिचं आम्ही IVF केलं. योगायोगानं तिला 2 मुलं झाली. तर त्यांचा सुद्धा आनंद म्हणजे इतका मोठा होता की तो 58 वर्षाचा माणूस म्हणजे लिटरली मला पण कधी अपेक्षा नव्हती की तो माझे पाय धरायचा. मी म्हणायचा भगवंत तुम्ही माझ्यासाठी, म्हणजे तो मी कधीच विसरू शकत नाही. मी म्हणायचो तुम्ही मोठे आहेत, पण तो म्हणायचा नाही मला तुम्ही भगवंत आहेत, पाय पडायचा दरवेळेस आल्यानंतर. तो आनंद सुद्धा मी कधीच विसरू शकत नाही. आणि ती स्त्री नंतर आम्ही फॉलोअप घेतला तर ती आज तिला कुठली टॅबलेट चालू नाही, काही नाही. आता ह्या गोष्टीला साधारणतः 3 वर्ष झालेत. असे काही एक्सपिरियन्सेस IVF मध्ये आम्हाला येतात ना, ते खरंच म्हणजे आनंद देऊन जातात आणि काहीतरी समाधान देऊन जातात की आम्ही या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलो आणि त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी आम्हाला मदत करायला जो आनंद मिळाला तो करू शकलो. निश्चितच गायनेकोलॉजिस्ट हे नेहमी त्या कुटुंबाचा इमोशनल पिलर असतात. कारण अनेक जण कित्येक वर्ष उपचार घेत असतात, नंतर IVF कडे जातात आणि तिथूनही खडतर प्रवास सगळा असतो. पण डॉक्टर हे त्याच्यामध्ये इमोशनल पिलर असतात. आणि डॉक्टर सुनील तिडके यांच्यासारखे डॉक्टर ज्यांनी आजपर्यंत आजूबाजूच्या 5 जिल्ह्यातल्या 25,000पेक्षा जास्त डिलिव्हरीज केल्यात आणि 5,000पेक्षा जास्त IVF त्यांच्याकडे झाल्यात.
तर अशा अनुभवी डॉक्टर सगळ्यांना इथे अवेलेबल आहेत, मिळत आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे बीडसारख्या विशेषतः जिल्ह्यासाठी. डॉक्टर, तुम्ही खूप वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभारी आहे. बरेच विषय तुमच्याकडून समजून घेतलेत, प्रेक्षकांना नक्कीच ते आवडतील. तुमच्या काही शंका असतील कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय.